हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचा दिवस खूप स्पेशल आहे. आपण साजरा करतोय फादर्स डे. खरं तर कोणताही कलाकार जेव्हा आपल्याला पडद्यावर दिसतो तेव्हा त्याची मेहनत दिसत असते, पण तो कलाकार तिथपर्यंत पोहोचायला त्याच्या घरच्यांची मेहनत, त्यांचा सपोर्ट हा खूप गरजेचा असतो. आणि त्याच्याशिवाय खरं तर बऱ्याच गोष्टी अशक्य असतात असं मी म्हणेन. याच निमित्तानं एक सुंदर अशी वडील आणि मुलीची जोडी मी तुमच्या भेटीला आणली आहे. खरं तर पहिल्यांदाच ते एकत्र मला भेटलेत आज. तर मी अभिनेत्रीची आधी ओळख नाही करून देणार, मी तिच्या वडिलांची आधी ओळख करून देते. जसं मी म्हणाले निमित्त खास आहे. स्वागत करूयात महादेव राजगुरू आणि त्यांची लेक म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती रिंकू राजगुरू. खूप स्वागत तुमच्या दोघांचं राजश्री मराठीमध्ये. कसं वाटलं माझं इंट्रोडक्शन? अरे तू कमालच आहेस. काका खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. म्हणजे रिंकूशी मी बऱ्याचदा गप्पा मारल्यात, बऱ्याचदा. आज पहिल्यांदा मी तुमच्याशी गप्पा मारते. मला खूप उत्सुकता आहे रिंकूबद्दल आणि तुमच्याबद्दल जाणून घ्यायला. कारण ना कोणाकडून मी रिंकू अशी आहे किंवा रिंकू इतकी शिस्तीची आहे, तिला वाचनाची आवड आहे, हे सगळं कुठून आलंय तर मी अनेकदा तुमचंच नाव ऐकलंय अनेकांकडनं. त्याच्यामुळे माझ्याकडे खूप प्रश्न आहेत. सो कसे आहात काका? मस्त, एकदम मस्त. बरं वाटतंय तुम्ही बोलवलंय, मुलाखत घेताय आणि विशेष म्हणजे फादर्स डे निमित्त मुलाखत घेताय याबद्दल धन्यवाद. क्या बात. रिंकू कशी आहेस आणि मुंबईमध्ये सेटल झाली आहेस का, स्थिरावली आहेस का, काय सुरू आहे सध्या आयुष्यात? मी मस्त आहे, मुंबईमध्ये सेटल होते आणखी, आणि आयुष्य काय नेहमीप्रमाणे चालूच आहे. चालू आहे. मांजर घेऊन आली आहेस तू इकडे, वाव, म्हणजे कमालच होतं. पण काका जेव्हा ही मुंबईला म्हणाली की मी मुंबईमध्ये राहते, तुम्ही लगेच होकार दिला का जरा वेळ घेतला? काय होतं? पूर्वी तिचं चाललं होतं की पुण्यात सेटल व्हायचं आहे, की जेणेकरून गाव आणि मुंबई समान अंतरावर राहील. परंतु त्या ठिकाणी रूम शोधत असताना तिनं अचानकच टर्न घेतला की मला मुंबईला शिफ्ट व्हायचं आहे. कारण प्रत्येक गोष्टीला मला मुंबईला जावं लागतं आणि प्रवासामुळं काही गोष्टी स्किप होत होत्या. त्यामुळं तिनं जो निर्णय घेतला त्याला आम्ही लगेच होकार दिला. क्या बात, खूप मस्त. रिंकू, जसं मी मगाशी म्हणाले की आपल्या घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. आपण कुठल्याही क्षेत्रात का काम करेना, तुला पप्पांचा सपोर्ट आजवर कसा राहिला? मी आज तुझ्यासमोर आहे तर त्या दोघांमुळेच आहे, पप्पा आणि मम्मी. कारण आता पुन्हा तेच होईल की मी छोट्या गावात होते, मी लहान होते, पहिली फिल्म केली तरी त्यांचा सपोर्ट होता. त्यांचं असं नव्हतं की अरे अरे नको करू, आधी शिक्षण पूर्ण कर. त्यांचं आहे की आवड तुझी आहे ना तर आम्ही पाठीशी आहोत, तू काय करतेय, कशी करतेय, तू कर, इतकंच त्यांचं असतं. ते मला विचारत नाहीत कुठे जातीये, कोणता प्रोजेक्ट करणार आहेस, किती दिवसांचं शूट आहे. नेहमी हे असतं की मी जाऊन फक्त त्यांना सांगते की ही फिल्म आहे आणि मला आवडली. त्यांचं एवढंच म्हणणं असतं, छान लोक आहेत ना, तुला करायला मजा येते ना, मग कर की. तर त्याच्यावर मी आजपर्यंत इथवर आले. मला ना बंधन, ना मला प्रश्न, ना कामाच्या विषयी चिडचिड, असं अजिबातच घरात वातावरणच नाहीये. ते खूप फ्रीडम आहे त्या बाबतीत. पण ना जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रिंकूचे पप्पा शिक्षक आहेत, दोघंही, आई बाबा दोघंही शिक्षक आहेत. तर आज जरा सगळ्या प्रेक्षकांना बाबांची नव्याने ओळख करून दे रिंकू. अरे बापरे. बघू आता कसं करते. नव्याने मी ओळख करून खरं तर द्यायची गरज नाही, कारण अकलूजमध्ये मला राजगुरू सरांची मुलगी म्हणून ओळखतात आजही. त्याच्यामुळे त्यांनी मला ओळख दिली आहे आणि आज मी इथे बसले रिंकू राजगुरू. याच्या मागेही त्यांचे कष्ट आहेत, त्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी आहे. त्याच्यामुळे मी त्यांना ओळख द्यायची गरज तशी नाहीये. आणि काय ते माझे बाबा आहेत तेवढंच. वाव, हे मस्त आहे. बट ऍक्च्युली रिअल कंटेंट पुढे येईल जेव्हा मी प्रश्न विचारेन. अरे तेव्हा येणार आहे. पण काका, तुमचं तुमच्या पप्पांसोबत नातं कसं होतं? आत्ता आम्ही मुली आमच्या वडिलांशी खूप फ्रीली बोलतो कारण मॅच केलंय जनरेशन बरोबर. लाईक रिंकू साईड की आज बाबांमुळे ती इथे बसली आहे. तुमचं तुमच्या बाबांबरोबर कसं रिलेशन होतं? माझे बाबा, आता मी शिक्षक झालो त्यांच्यामुळे झालो की ज्यांना हे अक्षर सुद्धा कळत नाही. आई वडील दोघेही अशिक्षित होते आणि त्यांनी फक्त कष्ट आणि कष्ट केलं आणि त्या कष्टाला चांगल्या पद्धतीनं बाबा पैसे मिळतात, मुलं सुधारली पाहिजेत, ते शिकले पाहिजेत, स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत, हे सगळं आमच्या आईमुळं. कारण वडील फक्त काम करायचे, पैसे घरी पोच करायचे. पण असं असायचं, आमच्या गावचा सोमवारचा बाजार असायचा, प्रत्येक सोमवारी बाजार. आणि सोमवार बाजार म्हटलं की येताना आमचे वडील, आम्ही तात्या म्हणतो त्यांना, येताना तात्या चिरमुऱ्याचा शेव हे सगळं एक पुडा असायचा त्यांच्या हातात. मी पळत जायचो, तो पुडा हातातला मी घ्यायचो, खांद्यावर बसायचो
आणि घरापर्यंत यायचं. मग आल्यानंतर मग ते सगळं मिळून खायचं. अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीत आमच्या तात्या म्हणजे स्ट्रिक्ट सूचना सगळ्या देणार. कळणार तर काहीच नाही. शाळेतून रिझल्ट घरी आला, ठीक आहे काय पास झालाय का नापास झालाय एवढंच विचारणार. पण आमच्या आईला ही गोष्ट कळली होती की नापास असेल तर त्या विषयाच्या मार्क खाली असे लाल अंडरलाईन केलेले असायचे. मग त्यावेळेस ती म्हणायची तू नापास झाला ह्या विषयात, कुठला विषय आहे सांग, तुला येत नाही का, काय येत नाही, मग तो अभ्यास करत जा. म्हणजे अशा पद्धतीनं दोघांनी मिळून आमचा संसाराचा त्यावेळेसचा लहानपणीचा गाडा त्यांनी ओढला. जसं ते आता म्हणाले की त्यांची आई लाल रेषेवरनं ओळखायची. रिंकू, अभ्यासाच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलरली जेव्हा आपले बाबा शिक्षक असतात तेव्हा एक कुठेतरी ना स्ट्रेस असतो की बाबा शिक्षक म्हणजे आपल्याला किती अभ्यास करायला लागेल. तर लहानपणापासून तू या गोष्टीकडे लक्ष दिलंस का तुला हवा तसाच अभ्यास केलायस? मी सांगू का त्यांनीच सांगू? तू सांग, बाबा बोलतीलच त्याच्यात. मला जितपत होतं तितपत केलं. मला घरून फक्त एवढंच असायचं, हे बघ पप्पांना आपण घाबरतो. हो, तू घाबरतेस म्हणजे मम्मी असेल तर मग आपण दंगामस्ती करायचो. मला पप्पांच्या गाडीचा आवाज पाठ झालेला. मी कुठे खेळत असेल आणि मला पप्पांच्या गाडीचा आवाज आला ना, मी आहे ते सोडून पुस्तक उघडून घरी बसायचे. काही अभ्यास वगैरे केलेला नाही. मला फक्त एवढे म्हणायचं की तू अभ्यास कर. मग ती काय अभ्यास करते, किती अभ्यास करते, कसा करते, ह्या दोघांनी माझा कधी आयुष्यात अभ्यासही घेतला नाही. पण मला दडपण एक होतं शाळेत, कारण राजगुरू सरांची मुलगी आहे म्हटलं ना, मी मागे जाऊन बसायचे. तर कुठलाही शिक्षक आला, पुढे राजगुरू उठ, पुढे बस. मला असं व्हायचं कशाला तुम्ही शिक्षक आहात, बाकीचं नाही आमच्यावरती येतं सगळं. तर हे जाम होतं. पण शाळेत शिक्षकांची पोरं असली की होतच हे. आणि ते ऍक्च्युली म्हणजे हे युनिव्हर्सल आहे, जिकडे जिकडे शिक्षक आणि त्यांची मुलं ज्या शाळेत हे होतच. पण काका ही कशी होती अभ्यासामध्ये? आता तुमच्याकडनं उत्तर ऐकायला आवडेल. ते अभ्यास करत नव्हते पण मार्क तिला मिळायचे. म्हणजे एक पाठी असल्यासारखी होती कदाचित. एकदा वाचल्यावर लक्षात राहतं तसं. पण ते मला कळलंच नाही बरेच दिवस. मी माझा 8 तास शिक्षक म्हणजे प्रत्येक आई वडिलांचा 8 तासच असतो. त्यात शिक्षक म्हटल्यानंतर जास्त 8 तास की अभ्यास कर, आपल्याला पुढे जाऊन काहीतरी करायचं आहे. पण तिचं अंगच असं होतं ह्या क्षेत्रातलं की बालवाडीत सुद्धा नव्हतं ती शाळेत, तेव्हापासून डान्स करायचे. आणि नवीन माणसाची ओळख करणे हे ते शाळेत जात नव्हते तेव्हापासून त्याचं ते कौशल्य. आम्ही ज्यावेळेस एक नवीन कॉलनीत राहायला गेलो, आमची ओळख नसायची. पण त्या कॉलनीत एखादं नवीन बिराड आलं ही सगळ्यांच्या अगोदर तिचं त्या ठिकाणी स्वागताला असतं. आणि ते म्हणायचे तुमची रिंकू अशी तशी. त्यांची ओळख तर आमची अजिबात नसायची, पण रिंकूची मात्र पूर्ण ओळख त्यांच्याशी झालेली असायची. अशा पद्धतीची रिंकू अभ्यास कधी करायची कळायचं नाही. माझ्या लक्षात यायची फक्त पुस्तक उघडून बसले, शिक्षकाला लक्षात येतच ना, साधी गोष्ट आहे. मन लावून अभ्यास करते का नुसतंच आपलं उघडून बसले. अशा पद्धतीनं त्यानं अभ्यासाच्या बाबतीत थोडंसं हे केलं. पण त्यावेळेस त्याचं जे कौशल्य होतं नृत्याचं तेच आम्ही विकसित करण्याचा थोडा प्रयत्न केला आणि त्या दिशेनं आम्ही तिला नेणार होतो. योगायोगाने ह्या बाकीच्या गोष्टी घडून आल्या. आणि हो, म्हणजे मी इंडस्ट्रीत आलीच नसते. कारण काय आहे ना, माझ्या पप्पांना डान्स आणि कला याच्याबद्दल खूप प्रेम आहे. तुम्ही पण सर थिएटर केलंय असं मला कळलं. म्हणजे एकांकिका केल्या, माझ्या सूत्रांकडनं मला कळलं की तुम्ही सुद्धा एकांकिका केल्या. तुम्ही थिएटर बॅकग्राऊंडचे आहात, म्हणजे खूप आधी केलं होतं. त्याबद्दल खरंच जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे आवड होते शाळेत असल्यापासून. त्यावेळेस म्हणले तुमचं तुम्ही डान्स बसवा. त्यावेळेस मी स्टेजवर पहिल्यांदा गेलो. हां, आणि तिथून 11वी 12वी केली. त्यानंतर कॉलेजला गेलो, कॉलेजला एकांकिका केल्या. त्यानंतर DED केलं. DEDचा एकही इव्हेंट असा नव्हता की त्यामध्ये मी नव्हतो. म्हणजे प्रत्येक इव्हेंटमध्ये मी असायचो. जॉबला लागल्यानंतर एक ग्रुप असा भेटला की एकांकिका करायच्या. आणि त्यात प्रमोद जोशी म्हणून एक कृषी अधिकारी होते, पण रायटर चांगले होते. आणि ते दिग्दर्शन करायचे एकांकिका. ते म्हणे आपल्याला फिल्म बनवायची, ह्यात जे चांगलं कोण करेल त्यांना आपण घेणार. म्हणजे असे पण आम्हाला त्या गोष्टीची कल्पना होती की फिल्म कशी बनते, काय बनते. मग मी रजा काढून प्रॅक्टिसला जात होतो, म्हणजे जॉबला असताना. आणि स्टेजच्या पद्धतीनं 4-5 एकांकिका केल्या. आणि हेच रिंकूकडे आलंय असं मला वाटतंय आता. 4-5 एकांकिका म्हणजे आत्ता तर कसं सोशल मीडियामुळे वगैरे ऑलरेडी आपण खूप फ्रेंडली असतो या गोष्टींची. पण
पण आधी परिस्थिती खरंच वेगळी होती. म्हणजे 4 लोकात बोलायला सुद्धा भीती वाटायची, त्याच्यात एकांकिका ह्यूज थिंग. रिंकू, हाच गुण तुझ्याकडे आला असं म्हणूया का आपण? मला त्यापुढे जाऊन असं सांगा वाटतं की हिच्या मम्मीचे पप्पा ते पण फार मोठे कलाकार होते. हा. म्हणजे विशेष म्हणजे सर्व प्रकारचे वाद्य वाजवता येणार, नृत्य, एकांकिका तेच बसवायचे. आमचं दुर्दैव की त्यांची आमची काय अशी भेटच झाली नाही. आणि विशेष सांगायची गोष्ट तर लावणीतल्या बायका त्यांच्या डान्स शिकायला यायच्या. हा, आणि मग ते दोन्हीकडचं कॉम्बिनेशन रिंकू आहे. येस मॅडम, सांगा. मी म्हणाले तसं पप्पांना कला ह्याचा, मी कधी पप्पांना परफॉर्म करताना आजपर्यंत पाहिलेलं नाही, पण मी फोटोज पाहिलेत त्यांचे जुने. म्हणजे साडी घालून एकांकिका करणं असेल, वेगवेगळ्या वेशभूषेत मी फोटो बघितलेले. पुन्हा आई माझी खूप सुंदर गाते. आईचे वडील जसं पप्पा म्हणाले त्यांनाही कलेची आवड होती. मे बी त्या सगळ्यांचं इथून आज लोकांपर्यंत पोहोचतंय, त्याच्यामुळे ते मला मान्यच आहे. आणि डान्स तर मला, म्हणजे तुला माहिती का, मला शाळेत बसायचं नव्हतं आणि मला अभ्यास करायचं नव्हतं, म्हणून माझ्या कानावर पडलं ना की गॅदरिंग आहे किंवा डान्सची प्रॅक्टिस, मी थेट पडायचे वर्गातून. माझं ते एक होतं की मला इथे नाही बसायचं ना, मला डान्स करायचा. आणि मग मला कळत गेलं की मला डान्स खूप आवडतं करायला. त्याच्यामुळे आत्तापर्यंत मी सगळ्या डान्सच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला शाळेत, सगळ्या. तू पप्पांशी कोणत्या गोष्टींवर सगळ्यात जास्त गप्पा मारते? कोणते विषय असतात तुमच्या गप्पांचे? आम्ही भांडतो खूप, माहिती का? आम्ही खूप भांडतो. हो. कोण आहे अव्वल, कोण आहे भांडणार? ही सुरुवातीच्याकडनं. म्हणजे मी कोणाची मुलगी आहे? मी इथून सगळं आलंय. म्हणजे भांडतो म्हणजे आम्हाला एखादा मुद्दा नाही आवडला तर त्यावरती आम्ही भांडतोच. हा, मला तो नाही आवडला तिला तो आवडला तरी आम्ही भांडतो, किंवा मला एखादी गोष्ट आवडली तिला जर ती खटकत असेल तरी आम्ही भांडतो. पुस्तक वाचायची सवय रिंकूला खूप आहे. मम्मी वाचन करते, बाबा करत नाहीत, पण ते पुस्तकं आणून देतात की हे छान आहे. म्हणजे ते बसल्या बसल्या की तुला जरा वाचायला पाहिजे असं नाही का वाटत आता खूप झाला फोन वगैरे, मग असं त्यांचं सुरू होतं. मग ते पुस्तकं आणून देणं, सतत सांगणं की हे वाच, हे बघ, ह्यांचा इंटरव्ह्यू बघ, ही फिल्म बघ. हे चित्रपटांबद्दल पण मला कळलेलं की जुने चित्रपट सुद्धा तुम्ही तिला सजेस्ट करता की कोणतं बघायचंय. तुम्हाला खूप आवड आहे चित्रपटांची वगैरे? मी लहानपणापासून साधारण 5वी पासून आठवड्यात पिक्चर बघायचं, जरी तो बघितलेला असेल न बदललेला असेल थिएटरचा तरी जाऊन बघणार रिपीट. हा, कारण त्यावेळेस दूरदर्शन नव्हतं, काही नव्हतं, पण प्रत्येक रविवारी असा आमचा उपक्रम 12वी पर्यंत चालू होता. 12वीची बोर्ड परीक्षा आली होती. माझा मित्र आहे भारत गोरवे म्हणून, माझ्याकडे पैसे असले त्याला म्हणत चला प्रत्येक रविवारी पिक्चरला जाणार. हां, त्याच्याकडे पैसे असले तो म्हणणार आज आपण पिक्चरला जाऊ. मग अशा पद्धतीनं सिनेमाची आमचे खूप लहानपणापासूनची, तशी मी 5वी पासून म्हणतोय पण त्या अगोदरपासूनची आम्हाला आवड आहे थिएटरला जाऊन. खूप मस्त. तू बाबांनी तुला सगळ्यात पहिला कोणता पिक्चर दाखवलाय पप्पांनी? अय्यो, पहिला मला, आम्ही थिएटरला एकत्र फॅमिली खूप कमी जातो, पण मला वाटतं क्रिश बघायला गेलतो का आपण? पहिला क्रिश बघायला खूप लहान असेल. मी खूप लहान होते. मला काही अशी आवड नव्हती फिल्म बघायची किंवा बघितलं पाहिजे. मला खेळ, मोकळीक, डान्स याच्या पलीकडे काहीच नाही. खूप मस्त. पण ऍक्च्युली ते यावं लागतं ना की कोणतरी पुश करायला पाहिजे की पुस्तक वाच, पिक्चर बघ, बिकॉज आपण या फील्डमध्ये काम करतोय. डॅडीज गर्ल रिंकू नेहमी म्हणतात सगळेजण की मुलगी ही वडिलांसारखी असते किंवा वडिलांची छाप लेकीवर असते. तुमच्या स्वभावाबद्दल मला इथे जाणून घ्यायला आवडेल. किती साम्य आहे, किती वेगळेपण आहे, काय आहे नेमकं? नाही, बऱ्यापैकी आमचं साम्य आहे. ते डान्स करते, मी डान्स करतो. तिला ह्या क्षेत्राची आवड आहे, मला त्या क्षेत्राची आवड आहे. मी एखाद्या छोट्या गोष्टीवरनं लगेच चिडतो, ती पण छोट्या गोष्टींवरनं लगेच चिडते. पण थोडा वेळ गेल्यानंतर ती गोष्ट लक्षात आल्यानंतर आम्ही ती पण ऍक्सेप्ट करतो. म्हणजे आपलंच चुकतंय ह्या गोष्टीबद्दल. आम्ही दोघंही प्रचंड इमोशनल आहोत. म्हणजे आम्ही चटकन रडू शकतो कोणी काय बोललं तरी. ते म्हणजे भांडू शकतो तेवढ्याच वेगाने. म्हणजे घरात पप्पांचं लाडकं कोण आहे, तू का सिद्धू? दोघंही. कारण दोघांनीही तितका मार खाल्लाय आणि दोघांवरही तितका जीव आहे त्यांचा. पण काका, तुम्ही सगळ्यात जास्त कोणाला मारले? रिंकूला? खरं एकदम खरं सांगायचं पप्पा, रिंकूला मारलं. खूप मार खाल्लाय. तुला का सांगू का? पण हे बघ, मला एका मॅडमच्या वर्गात बसायचं नव्हतं. मी त्यांचं नाव नाही घेणार कारण त्या खूप लिहायला द्यायच्या.
हो, म्हणजे सगळ्यांना कळालं असेल की त्या एकमेव होत्या 4थी पर्यंत ज्या खूप लिहायला द्यायच्या आणि अ गट होता. तर माझं असं होतं की नाही मला एवढं करायचं. तर मग रोज पोटात दुखणं, आज बरं वाटत नाहीये, उठायचंच नाही. मग एक दिवशी पप्पा शाळेपर्यंत सोडायला आले आणि मी रडायला लागले की मला त्या वर्गात नाही बसायचं. पप्पांनी तिथेच मारलं मैदानात, पण तू तिथे जा. पण मी इतकी हट्टी की पुन्हा 4 वर्षांनी मला हवं त्या वर्गात, 4 दिवसांनी मला हवं त्या वर्गात मी जाऊन बसले. म्हटलं मी नाही बसणार तिथे. ठरवलेली गोष्ट करणार. त्या वर्गात मला बसायचं नाही, मला तिथं बसवायचं होतं. पण ते तिनं तिच्या पद्धतीनं ते सगळं करून घेतलं. म्हणजे एवढा अभ्यास कोण करतो? मला नाही बाबा. पण काका आता ना रिंकू सगळीकडे म्हणजे तिने सैराट पासून ते आतापर्यंत एक उत्तम फॅन क्लब तिचा बनवलाय, प्रेक्षक बनवले तसं म्हणेन. कारण ते उत्सुक असतात तिला सोशल मीडियावर बघायला किंवा तिचे पिक्चर बघायला. खरं तर खूप प्राऊड मुमेंट आहे ही आत्ता सगळ्यांसाठी. आणि मला तर खूप प्राऊड वाटतं की ती माझी मैत्रीण एवढ्या जवळची. जेव्हा सैराट सुरू झाला होता सगळं नवीन, म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड या क्षेत्रामध्ये कोणीच नाही आपल्या घरातलं, त्याच्यानंतर शिक्षकी पेशा आणि मग गाव, ह्या सगळ्याच गोष्टी आहेत या ठिकाणी. जेव्हा पहिल्यांदा विचारलं होतं या क्षेत्रासाठी वडील म्हणून ऑब्व्हियसली काळजी वाटते की काय असेल, एक काम केल्यानंतर पुढे फ्युचर काय, तेव्हा वडील म्हणून काय काय गोष्टी डोक्यात होत्या जेव्हा सैराटबद्दल विचारणा झालेली? सैराटबद्दल विचारणा झाली म्हणजे तिथं सिलेक्शन झाले आणि त्याला पाठवा असं जे आम्ही पाठीमागे मुलाखतीत सांगितलं. 1 वर्षभर आम्हाला हेल्प पाठे, 15 दिवसाला, महिन्याला या असं हे करायचं ते करायचं. मग शेवटी जवळजवळ 1 वर्षाने आम्हाला सांगितलं की बाबा हिचं फायनल झालं. 1 वर्ष ज्या तारखेला ऑडिशन घेतलं त्याच तारखेला 16 डिसेंबर की तुमचं फायनल झालं. त्यावेळेस असं वाटलं की म्हणजे हे सगळं नवीनच आहे, हिला पेलेल का, किंवा हिला आपल्याला मॅनेज पुन्हा, हे एक फिल्म होऊन गेली त्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी पुन्हा मॅनेज होतील का, अशा बऱ्याच गोष्टींचं काहूर डोक्यात होतं. पण म्हणलं पाण्यात पडल्याशिवाय पोहता येणार नाही, काय होईल ते आपण बघू. अशा पद्धतीनं आम्ही निर्णय घेतला. त्या गोष्टीसाठी आम्हाला बऱ्याच व्यक्तींनी किंवा घरातल्या लोकांनी सुद्धा विरोध केला. थोडक्यात डायरेक्ट नाही पण दुसऱ्या मार्फत सांगितलं हे क्षेत्र असं तसं. हो, माझ्या जवळचे, माझ्या नात्यातले सख्खेच काही लोक आहेत जे माझ्याशी बोलतच नव्हते. म्हणजे की अरे तू या क्षेत्रात कशी काय गेलीस वगैरे. म्हटलं मला काय, माझे पप्पा आहेत ओके, तर मला काय फरक पडतो. या क्षेत्राबद्दल लोकांच्या मनात एक प्रकारची भीती. बरोबर बरोबर. कारण भीती म्हणजे मुलींच्या वडिलांना थोडीशी भीती वाटतेच. कारण बा पुढे जाऊन समोरचा माणूस आपल्याला किती विश्वासात घेतोय आणि त्याचा खरा रंग कसा आहे त्यांना दाखवल्याशिवाय कळतच नाही. त्यामुळं थोडंसं तशी भीती वाटायची वडील म्हणून. आणि असंही वाटायचं की शिक्षण घेऊन पुढं कुठला तरी व्यवसाय किंवा डॉक्टर, प्लॅन बी ना, काम पाहिजे, फिक्स इन्कम पाहिजे. हां, अशा पद्धतीनं पुढे जाऊन काहीतरी डिग्री घेणार, कुठंतरी जॉब करणार. मग आताच जर सुरू होत असेल पुढे मग काही हो त्याचा. तशा पद्धतीनं आम्ही निर्णय घेतला. आणि ना रिंकू असं होतं, म्हणजे काका तर सांगतात ऑब्व्हियसली मुलीचे वडील म्हणून ते एक विचार येतोच. आणि प्लस लोक सुद्धा सांगणारी बरीच असतात. अशा वेळी ना आपण आपल्या घरच्यांनी सांगितलेला तो रूट फॉलो करणं किंवा माझ्या आईवडिलांनी मला काय सांगितलं हे जेव्हा आपण पक्क करतो तेव्हा खूप गोष्टी सॉर्ट होतात. अशीच बाबांनी सांगितलेली कोणती गोष्ट रिंकू आजवर लक्षात ठेवते, काम करताना किंवा या सोसायटीत वावरताना किंवा स्वतःला प्रेझेंट करताना? काय आहे नेमकं? कितीही मोठं झालं तरी कुठून आलंय हे कधी विसरायचं नाही आणि त्या पद्धतीने सगळ्यांना वागवायचं हे त्यांनी पहिल्यापासून सांगितलंय. मग तू कुठल्याही मोठ्या लोकांमध्ये बस, तू कितीही मोठी फिल्म कर, तू कितीही मोठी स्टार हो, पण तू जिथून आली ना ते मूळ कधी मरेपर्यंत विसरायचं नाही. हेच लक्षात ठेवतेस. काका पण गिव्हन अ चान्स, एक संधी तुम्हाला मिळाली आणि रिंकूच्या स्वभावातला एखादा गुण तुम्हाला बदलायचा आहे, असं जर करता आलं तर तुम्ही तिच्या स्वभावातली कोणती गोष्ट बदलाल? आणि तुलाही हा प्रश्न असणार आहे तर विचार कर. मला त्यांचंही उत्तर माहिती आणि त्यांना माझंही माहिती. आणि बाय द टाइम फादर्स डे आहे तर तुला बाबांसाठी काहीतरी बनवायचं आहे तर तू ते सुरू करू शकतेस. अगं मला नाही काय बनवत. प्रॉमिसली कर, काहीतरी लिही, काहीतरी. काही बनवता येत नाही तुला? बरं. हा काका सांगा. नाही, बदलणं शक्य नाही. कसं आहे त्यांनी क्विटच केलं आता. ज्या वेळेस एखादं म्हणजे आपण मूर्ती बनवत असतो किंवा एक चिखल असतो मूर्ती बनवताना, तो ओला आहे तो पण आपण बदलू शकतो. आणि तो एकदम असा तयार झाल्यानंतर मग तो तयार झाल्यानंतर त्याला वेगळा आकार द्यायचा. थोडंसं हे मूर्तीच्या बाबतीत झालं की त्याची मोडतोड होऊ शकते.
पण माणसाच्या बाबतीत असं असतं, एखादी गोष्ट मी सांगितली, ही गोष्ट योग्य नाही, हे नाही केलेली चांगली, किंवा हे चांगलं आहे पण तिला ते आवडत नाही, मी सांगतो हे चांगलं आहे म्हणून. पण ज्यावेळेस काही गोष्टी अनुभवातून माणूस शिकतो, तसं तिला जसे जसे अनुभव येत जाईल, मी शिकवण्यापेक्षा तिला अनुभव शिकवत जाईल. तर तुम्ही काहीच बदलणार नाही, तिच्या स्वभावातला कोणताच गुण नाही बदलणार? कारण आता ती इथं येऊन राहते म्हणजे तिला बऱ्याच गोष्टी शिकायच्या, त्या अनुभवातून शिकणार आहे. ते सांगून नाही, म्हणजे हां, तुम्ही जरी मला काही एखादी गोष्ट सांगितली पण मी त्याच्यावर विचार करणार, त्या पद्धतीने एखादा प्रसंग आला, बाबा त्यांनी सांगितलं होतं हे, मग ते योग्यच आहे, असं काही गोष्टी अनुभवातून माणूस शिकू शकतो. बरं रिंकू, कोणता पप्पांच्या स्वभावातला गुण तू बदलशील? रिंकू म्हणेल बरं झालं विचारलं, आता सांगूनच टाकते, एवढ्या वर्षात नाही जमलं ते. हां, पप्पा खूप चिडतात यार. आणि मग वाईट वाटतं पप्पा चिडली की, असं होतं की नका चिडू. पण तू डॅडीज गर्ल आहेस ना का मम्माच गर्ल आहे? मम्माच गर्ल आहेस. डिपेंड सिच्युएशनवर असतो. ओके, तेवढंच, बाकी पप्पांचं काही नाही. आणि पप्पा घडाघडा बोलत नाही जे वाटतं ते. म्हणजे माझं आणि पप्पांचं कम्युनिकेशन खूप कमी आहे. म्हणजे आम्ही चर्चा करतो, बसतो, कामाविषयी बोलतो, पण त्याच्या पलीकडे जे आहे ना, म्हणजे त्यांना वाटतं ना, ते आतमध्येच ठेवतात. माझं असं म्हणणं आहे की घडाघडा बोलून मोकळं व्हायचं, तर तेवढं फक्त करा. हे आधी हिने कधी सांगितलंय का तुम्हाला? सांगितलं, हे नाही सांगितलं, हिच्या मम्मीने सांगितलं. ह्याच्यावरती पण भांडणं झाली, पप्पा बोला, पप्पा बोला. पण रिंकू, तुला लहान असल्यापासून ते आतापर्यंत, जसं तू मगाशी सांगितलं की 4थीत असताना शाळेच्या बाहेर मार खाल्लायस तू बाबांचा, वर्गात जायचं नव्हतं म्हणून, असे अनेक प्रसंग आपल्या बालपणामध्ये दडले असतात आपल्या आई वडिलांबद्दलचे, जे आपण तेव्हा खूप वाईट वाटलं असतं पण नंतर आठवून हसतो. अशी कुठली गोष्ट तुला बालपणातली पप्पांबरोबरची आठवते, तू लक्षात ठेवली आहेस, किंवा तेव्हा खूप चिडली होतीस, आत्ता आठवून असतेस? बापरे, खूप आहेत. मला आठवतंय की मी ना सायकल आणून दिलेली मला, आणि मी सायकल खेळायचं. तर तिथून जरा लांब एक 10-15 मिनिटावरती माझी एक मैत्रीण राहायची, ज्ञानेश्वरी नावाची. तर पप्पांना म्हणलं मी सायकल खेळायला जाते. तर पप्पा म्हणले जा. मी सायकल खेळत खेळत तिच्या घरापर्यंत गेले. तर मला असं वाटलं की एका सोसायटीतनं दुसऱ्या सोसायटीत तर गेले ना, म्हणजे आमच्या इथं एरिया बदलतो. मग तर मी खूप वेळ मग तिच्या घरी खेळले. मग कवटाचं झाड होतं आणि मस्त 1-1.5 तास खेळले. आणि नंतर मला पप्पांच्या गाडीचा आवाज आला, मी घाबरले. पप्पा काठी घेऊन तिथे आले. तू सोसायटीत खेळणार होती ना, तू इकडं का आली एकटीच? रात्रीचे 6-7 वाजले, तुला कळतं का नाही? मी पुढे सायकलीवर रडत, पप्पा मागे गाडीवरती घरापर्यंत. आणि पप्पांनी गेट लावलं. पप्पा माझे स्ट्रिक्ट आहेत, जसे माझे आजोबा आहेत ना, त्यांना भीती की एकटी पोरगी एवढ्या लांब गेली अंधाराची सायकलीवर, सांगितलं नाही काय नाही. पप्पांनी गेट लावलं. पप्पा म्हणले मी घरात घेणार नाही. मी खूप रडले. पप्पा घरात घ्या म्हणून. नंतर पप्पा म्हणले नाही, पुन्हा करणार का हे? त्यांचं म्हणणं असेल अर्धा तास ठेवू. मी 5 मिनिटांनी शांत बसले, शेजारच्या काकूंच्यात गेले, जेवले आणि तिथेच बसले. मी म्हटलं की काकू पप्पांनी घरात घेतलं की जाते. म्हणजे मला एकंदरीत कळतंय की हीच होती, म्हणजे कल्प्रिट सगळ्यात ना काका हीच आहे. नाही मैत्रिणीच्यात गेल्यावरती कोणी असं करतं का? सांगून गेलो काही नाही. ते आता कळतंय की तेव्हा खूप लहान होते, पण तेव्हा असं वाटतं ना की ठीक आहे ना, जाऊन आले लांब, एवढं काय त्याच्यात. पण मला अजिबातही, म्हणजे ह्याचा मी हा इंटरव्ह्यू केला नसताना मला बिलकुल कळत नसतं की हिने इतका मार खाल्लाय लहान असताना, आणि ही इतकी मस्तीखोर होती. हा, म्हणजे मार खाल्लाय आणि मस्तीखोर पण तर होती, हट्टी पण होतीस. पण आत्ता सगळेच ओळखतात रिंकूला. काका, ही खरं तर खूप प्राऊड मुवमेंट आहे एक वडील म्हणून. मला असं एखादी अशी मुवमेंट सांगा, आता सैराटपासून ते आत्तापर्यंत तिने बरीच कामं केली आणि प्रत्येक काम तिचं पहिल्यापेक्षा वेगळं होतं. असे अनेक क्षण असतील, मुवमेंट असतील, जिथे रिंकू आपली लेक आहे म्हणून खूप तुम्हाला गर्व वाटला असेल. कोणता एक्सपिरियन्स शेअर कराल इथे आज? तसे अनेक प्रसंग आहेत की त्या ठिकाणी त्याच्या नावानं मला ओळखलं जावं लागलं. रिंकूचे बाबा आहेत. इव्हेंटला गेलो किंवा एखाद्या ठिकाणी शूटिंग असेल त्या ठिकाणी मी कधी कधी जायचो. ते म्हणायचे रिंकू तुमची आहे का? काय म्हणायचे रिंकूचे बाबा आहेत का तुम्ही? पण त्यावेळेस असं व्हायचं की अरे वा, म्हणजे तिनं मग सांगितलं की पप्पांमुळं मला खूप लोक ओळखायचे, शिक्षक ओळखायचे. पण आता असं झालं की तिच्यामुळं मला खूप लोक ओळखतात. हा माझ्यासाठी म्हणजे प्राऊड फील होणारी गोष्ट आहे. खूप भारी. रिंकू काहीतरी लिहिते. अच्छा, रिंकू तुझं अक्षर मस्त आहे ग.
बरं शिक्षकांची हे मुलगी आहे. हा ऑब्व्हियसली. सो आता हे लिहिता लिहिताच ना मी तुला बाबांबद्दल काही प्रश्न विचारतेय, तर काका तुम्ही सांगायचं ती उत्तर बरोबर देते का. रिंकू, बाबांचा आवडता पदार्थ सांग. हे बघ, त्यांना नॉनव्हेज प्रचंड आवडायचं जे त्यांनी सोडलंय. हा. आता व्हेज सुरू केलंय. पप्पा ते खरं तर सगळं खातात. बघ डिप्लोमॅटिक उत्तर देते. नाही नाही, मी आठवते व्हेज, कारण आता ते ओके, पप्पा कडधान्य. आता तुम्ही काका असं नका हो नाही, बोलू. खरं सांगा. हो, कडधान्य. बरं, बाबांना कुठे फिरायला जायला आवडतं? आवडतं तुम्हाला फिरायला जायला? आवडतं. या इंटरव्ह्यू नंतर अजून एक भांडण झालं तर त्याला आम्ही जबाबदार नाही, प्लीज. हा. पप्पांना मंदिरं जास्त आवडतात, जी खूप छान आहेत, जिथे पीसफुल असं आहे, मस्त डोंगरावरती आहे काहीतरी, अशा ठिकाणी त्यांना. बरोबर आहे. ओके. बाबांचा आवडता चित्रपट? बताओ. अब बताओ. शोले. सदमा. शोले. सदमा. वा 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 वा, मस्त. लहान असताना, बाबा लहान असताना त्यांना कोणत्या नावाने बोलवायचे, पेट नेम काय होतं बाबांचं? आजी आजोबा. हा. महादा. ओके. बाबांना मित्र कोणत्या नावाने हाक मारतात? नाना म्हणतात ना, नाना. जर रिंकूला सांगितलं बाबांना एक गाणं डेडिकेट कर, तर ते कोणतं गाणं असेल? खूप आहेत. आता बघ, यावेळी आठवत नाही काय. तो आठवा, मी पुढचा प्रश्न विचारते तोपर्यंत. बाबांच्या कोणत्या 2 क्वालिटीज तू अडॉप्ट केल्यास? क्वालिटी ना, मला वाटतं की मी माणसं जोडून ठेवणं किंवा सगळ्यांना एक ठेवणं, कुणाशी कितीही भांडण झालं तरी आपण जाणं आणि त्यांना जवळ करणं. आणि दुसरं म्हणजे डान्स. बरं, ओके. बाबांना फादर्स डेच्या निमित्तानं मनातली कोणती गोष्ट सांगायची? खरं तर मी त्यांना सगळंच सांगते, पण ते खूप असं इंटरव्ह्यूवालं मी नाही म्हणणार, पण माझं नेहमी हेच आहे की मी कितीही भांडले, कितीही चिडले, काय म्हणतात, ह्या जगातला पहिला आणि शेवटचा माणूस असा आहे की ज्याच्यावरती मी निस्वार्थ प्रेम करीन, तो बाबा. ओके. आता गाणं आठवलं का? कोणतं डेडिकेट करशील? ए ते मला वाटलं, मी म्हटलं हे असं कोणतं गाणं आहे? नको, ते व्हेंटिलेटर मधलं बाबा बाबा थांबणार आहे तू. थांबणं. हा, ते मला गाणं प्रचंड बरं आवडतं. काका, सगळी उत्तर बरोबर आली आहेत का इकडे? मला वाटलं हे कुठलं गाणं आहे. मला ते गाणं असं झालं. खूप गाणी आहेत. रिंकूने ग्रीटिंग बनवलंय. काय बनवलंयस बघू जरा. मला येत नाही हा पप्पा काय करायला. वाचून दाखवते. नाही बघ, ज्यांना लिहिलंय त्यांनी वाच. बरं, बाबा वाचते. ओ तू हॅपी फादर्स डे. रडू नका वडील वाचताना. हे जगातील भारी बाबा आहेत. मी खूप नशीबवान आहे की मला तुमच्या पोटी जन्माला आले. मी तुमच्या पोटी जन्माला आले. क्या बात, खूप मस्त लिहिलेस. मग म्हणे मला काही लिहिता येत नाही. काका, पण सगळ्यांचं असं असतं ना, आता जसं ती म्हणाली की जगातला असा व्यक्ती ज्याच्यावर माझं निस्वार्थ प्रेम असेल, पहिला आणि शेवटचा व्यक्ती. सो तुम्हाला आता ऑब्व्हियसली एकुलती एक लेक आणि मुलगा आहे सिद्धू, त्यानंतर काय जावई कसा हवा आहे तुम्हाला? काही विचार केलाय तुम्ही का ती ठरवेल तो? बाबांना कसा हवा आहे म्हणजे? ती ठरवेल तोच, हां, पण तिनं सांगितल्यानंतरच आम्ही निर्णय घेणार. हो. म्हणजे मी म्हणाले पप्पा हा मुलगा, तर तुम्ही हो म्हणणार लगेच? नाही, चेक करणार. तू बातम्या देतेस, लक्षात ठेव. चेक करणार. नंतर बोलू नकोस मला. मी आपला त्यांचे उगेच पण वडील पॉझिटिव्ह असतात ना आपल्या मुलीबद्दल, म्हणजे त्यांचं असं असतं की नाही सगळं पर्टिक्युलरच पाहिजे तसे काही. आणि ऑब्व्हियसली सर तुम्ही शिक्षक आहात, शिस्तीचे शिक्षक, जसं ती म्हणाली, काय क्रायटेरिया सेट केलाय का कशा प्रकारचा मुलगा आपल्या लेकीच्या आयुष्यात आला पाहिजे? जसं आम्ही तिला फ्रीडम दिलं तसं त्यानंही फ्रीडम दिलं पाहिजे. नाही तर इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. आणि क्षेत्रच असं आहे की प्रत्येक ठिकाणी जावं लागणार आहे. आणि ह्या गोष्टी ज्याला कळतात तोच तिला समजून घेऊ शकणार आहे. असा मुलगा असेल तर आमच्या अडचण होईल.
किती साधे बघ बरं आमचं घर. खूप खस्त आहे. मगाशी मी तिला फोन केला तेव्हा असं विचारलं की रिंकू तुला कार पार्किंग लागणार आहे का, तर ती मला म्हणते की नाही पप्पा इथेच आहे, पप्पा मला चालतच चल बोलतील. अगं हो म्हणजे हे आधीपासूनच असतं ना, म्हणजे युजली असं स्टारडम मिळाल्यानंतर कुठेतरी एक असं की आपण चालत कसं जायचं किंवा काय, काकांनी तसंच रिंकू तुला आजवर ट्रीट केलं ना, सर्वसामान्य माणूस. मी घरी गेले तर मी किती मागे लागते की मला नाही कारमध्ये यायचं, आपण टू व्हीलरवरती जाऊ म्हणजे मी तुमच्या बाहेर, तर आम्ही जातो. लहानपणी तर मी पप्पा जेव्हा गाडी चालवा, तुला माहिती आहे का मी जेव्हा लहान होते एक गोष्ट मी सांगते, तर जशी मी मोठी झाले ना मी रोज पप्पांच्या शाळेत जायचे. मग मला, कारण मी घरी कोणापाशी थांबणार ना, आजी काकू काका जरी असले तरी मला पप्पा शाळेत घेऊन जायचे. मी किती वर्षांचे होते, पप्पा 3-4 वर्ष. तर मी दिवसभर पप्पांच्या वर्गात बसायचे. मग पप्पांची शाळा सुटल्यावरती पप्पांबरोबर घरी यायचे. कधी कधी मी मोठ्या गटात गेले तर मग मी दिवसभर नाही सकाळी माझी शाळा करायचे आणि मग दिवसभर पप्पांची शाळा असायची ना, तर माझी शाळा झालं की मी पप्पांबरोबर अख्खा दिवस शाळेत थांबायचे. त्याच्यामुळे मी पप्पांबरोबर खूप वेळ घालवला. किंवा पप्पा जर बाईक चालवायचे तर पुढच्या टायरवरती जे गाडीचं असतं ना त्याच्यावरती मी उलटी बसायचे कधी कधी टायरवरती जाऊन, म्हणजे बसू पप्पा 2 मिनिटं इथेच आहे, तर म्हणायचे बस. मी असे खूप कुटाने गेलेत. पप्पा जिथे जिथे कार्यक्रमाला गेलेत ना आतापर्यंत मी सगळीकडे ते पुढे टाकीवर बसायचं गाडीच्या आणि जायचं. तर मम्मी छान गन पावडर करायचं. मी सगळीकडे पप्पांबरोबर फिरलेले, सगळ्यांचे लग्न, वास्तूक शांती, जागरण गोंधळ, जे जे गावाकडे सगळं अटेंड केलंय सगळं. वाव. काम तिचं सुरूच आहे, वेगवेगळ्या प्रकारची भूमिका ती करते. आता फ्युचरमध्ये सुद्धा छान प्रोजेक्ट आहेत तिच्याकडे. पण काका तुमची वडील म्हणून, एक कलाकार म्हणून एक सुप्त इच्छा आहे का की रिंकूने अशा प्रकारचं किंवा अशा प्रकारची भूमिका करावी, असं काही तुमच्या डोक्यात कधी विचार असतो की तिने काय केलं पाहिजे? हे कसं आहे, त्यानं केलं पाहिजे पण त्या पद्धतीचं काम आलं पाहिजे. पण तुम्ही काही असं विचार केला की आपल्या मुलीला ही भूमिका मिळाली पाहिजे? नाही, असं काही नाही. पण त्याला जेही काम जेही भूमिका मिळेल त्यात 100% त्यानं. नाही पण तुम्हाला असं वाटतं का की रिंकूला मी अशा ह्याच्यात बघावं किंवा मला असं एकदा तिला बघायचं? सदमा पिक्चर पाहताना हे सैराट झाल्यानंतर सदमा पिक्चर पाहताना मी हिला तिथं त्या ठिकाणी पाहत होतो. तशा पद्धतीनं हिनं ती भूमिका करावी की म्हणजे काम मिळावं. म्हणजे त्या पद्धतीचं पण आणि व्यवस्थित झाल्यानंतर पण असं. पण रिंकू तुझ्यातले जे बदल आहेत, म्हणजे तुझं वागणं बोलणं म्हणा किंवा स्वतःला कॅरी करणं म्हणा, अवॉर्ड फंक्शनला तू आज वेगवेगळ्या कॉस्ट्युममध्ये आम्हाला दिसतेस आणि ते तू सुंदर कॅरी करतेस, ही तुझी मेहनत आहे तू स्वतःवर घेतलेली आणि स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी. खरं तर जेव्हा आपण मुंबईच्या बाहेरनं येतो तेव्हा कुठेतरी आपल्या फॅमिलीला, रिलेटिव्हजला ते बदल एक्सेप्ट करणं थोडंसं कठीण होऊ शकतं. पप्पांच्या बाबतीमध्ये विचारीन, तुझ्यातले हे बदल, तुझा अपीअरन्स पप्पांनी पटकन एक्सेप्ट केला? कारण त्यांच्याच समोर रोज वाढतीये, त्यांच्याच समोर बदलतीये, त्यांच्याच समोर वेगवेगळे अनुभव येत आहेत जे मी त्यांना विचारते, शेअर करते की असं झालं, हे झालं, मग मला आता असं वागायला हवं, थोडंसं पुढे जाऊन काहीतरी करायला हवं. त्याच्यामुळे ते ओके. मी तुला म्हटलं ना, ते आहेत का इंस्टाग्रामवर, फेसबुकवर? फेसबुकवर आहे. इंस्टाग्रामवर जे ऍक्टिव्ह नसतो माझ्यासाठी येते फक्त. ओके. हिचा एक स्वभाव आहे असा, कुठेही जाऊ द्या. आता मी इथं नसतो समजा, तिचं दुसऱ्या कामानिमित्त येत आले, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक गोष्ट तिनं सांगितली असते त्यानंतर फोन करा. म्हणजे काही ठेवत नाही, आरशासारखं कार्यक्रम आहे त्याचा. आणि हीच गोष्ट खूप महत्त्वाची असते ना, पटकन विश्वास करायला आणि यू गो हेड हे बोलण्यासाठी, तू चाल पुढं ज्याला आपण म्हणतो. ओके. सो रिंकूनी तर मगाशी दिली उत्तरं बाबांबद्दलची, ऑलमोस्ट सगळीच बरोबर दिली. आता आपण बघूया की तुम्ही एकमेकांना किती ओळखता. ह्याच्यामध्ये एका ह्याच्यावर रिंकू नाव लिहिलं आणि एका ह्याच्यावर पप्पा असं लिहिलेलं आहे. 2 आहेत. मी जे प्रश्न विचारीन ती गोष्ट तुमच्यापैकी कोण करतं किंवा कोणाची आहे ते तुम्ही पेपर पुढे करून सांगायचं आहे. ठीक आहे? रेडी? खरं 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 प्लीज. 10च प्रश्न आहेत आणि अत्यंत सोपे प्रश्न आहेत. तर कोण करतं ते सांगायचं आहे. ठीक आहे? पहिला प्रश्न, ॲक्च्युली याचं उत्तर मला माहिती आहे तरी पण मी विचारते, दोघांपैकी इमोशनल कोण आहे? दोघंही यार. ओके. म्हणजे मला आता पुढचा प्रश्न मला जरासा ट्विस्ट करावा लागतोय. दोघांपैकी अति रागीट कोण आहे? पप्पा. ओके. राग आल्यावर शांत व्हायला जास्त वेळ कोण घेतं? रिंकू. मासूम चेहरे के पीछे की
सच्चाई. पण मी सतत चिडते का? नाही सतत नाही पण हो चिडले की ग. पुढचा प्रश्न, शिस्तप्रिय कोण आहे? दोघही पप्पा. पण ती जसं तुम्हाला म्हणालीस मगाशी, पप्पा शिक्षक असल्यामुळे त्यांचं एक रुटीन फिक्स आहे. अरे माझी आई लय शिस्तप्रिय, तुला काय सांगू. हो म्हणून जसं पप्पा की आहे. जसं की सगळं जागच्या जागी ठेवणं, सगळं घर स्वच्छ क्लीन असणं, सगळं तिला व्यवस्थित लागतं. जर मम्मी घरी नसेल, पप्पा चहाही करून पिणार नाहीत. अगदी आज माझ्याकडे करून प्यायले स्वतःच स्वतः, अदरवाईज नाही. म्हणजे ती सोबत असेल तर शिस्तप्रिय आहेत, एकटे असतील तर असे ना पप्पा. असं. बाबांचं रुटीन कसं असतं रिंकू? सकाळी व्यवस्थित सांगतात आता तुला. सकाळी उठतात ते दोघं एकत्र जेवण करतात 10, 9:30, 10 आणि दोघंही शाळेत जातात. मग ते दोघंही एकत्र पुन्हा 5 वाजता येतात. 5 संध्याकाळचा 6चा चहा आम्ही सगळे एकत्र बसून पितो. मग पप्पा मंडई करायला जातात, तोपर्यंत आई स्वयंपाकाचं सगळं करते आणि ते माघारी आली की पुन्हा आम्ही एकत्र जेवतो. त्याच्यानंतर गप्पा मारतो आणि 10ला झोपून जातो. खूप बरीच वर्ष चाललं असेल ना काका हे रुटीन तुमचं? आताही हेच आहे. नाही, आता हेच आहे. सकाळी लवकर उठतो मी, त्यानंतर ह्यांना उठवतो. ते उठल्यानंतर मला अगोदर चहा करून देत. मग ते स्वयंपाक पाणी सगळं झाल्यानंतर मी जेवतो, ती जेवत नाही. थोडं काहीतरी अल्पहार घेते, ते डबा घेऊन आम्ही दोघं जिकडे तिकडे जातो. त्यानंतर आल्यावर फ्रेश झाल्यानंतर चहा पुन्हा एकत्र घेतो. मग मी काय सांगितलं? तेच सांगितलं. मी तेच सांगितलं. आणि पूर्वी ही नव्हती त्यावेळेस मला एक म्हणजे मित्रात जास्त जाऊन बसायची थोडी सवय असते. आता पण आहे. आता पण आहे. आता आम्ही फोन करतो, पप्पा जेवण झालं, कधी येणार? आलोच, अर्धा तास आलोच, 5 मिनिटात येतो. आलोच. हो, मग तेवढं थोडंसं आहे ते, पण पूर्वीसारखं आता तेवढं पण बाहेर नाही. हे जे डाएट फॅड आहे ते तिकडेही तुम्ही सगळे करता का? नाही नाही, डाएट हा प्रकार आमच्याकडे नाही. नाही पप्पा मी डाएट नाही का नाही करत. नाही. डाएट मी हा जिलेबी प्रकार किती खाते? असे दिसले की ते कधी संपत किलो खाते. आपल्या घरातलं आईस्क्रीम फॅमिली पॅक कोण संपवतं? फॅमिली पॅक आणलेला आम्ही म्हणलं आता खावा आपण मिळून, संपलेलंच होता. खूप खाते मी. ओके. पुढचा प्रश्न, तुमच्या दोघांपैकी फूडी कोण आहे? खायची सगळ्यात जास्त आवड कोणाला आहे? रिंकूला. ओके. घरामध्ये आवाज कोणाचा असतो दोघांपैकी? आईचा असतो? ठीक आहे, आईचा नाही, कोणाचा आवाज असतो? पप्पा आणि रिंकू. या सगळ्यामध्ये म्हणजे सिद्धू बिचाराच आहे का खूप? काका सिद्धू काहीच बोलत नाही. खूप बिचारा आहे तो. काय सिद्धू तो त्यांच्यापाशी बोलत नाही. हा, ते नसल्यावर याच्याजवळ जास्त असतं. ओके. कोणाकडून कोणाला जास्त ऐकून घ्यावं लागतं? रिंकूला पप्पांकडनं का पप्पांना रिंकूकडनं? सिच्युएशन वाईज. मग तिथे बाबा आणि मुलगी नवरा 2 मित्र बडीच कसे भांडतात ना, मग तसं आमचं. ओके. सगळ्यात जास्त पुस्तकं कोण वाचतं? प्रश्नच नाही. रिंकू वाचते. बरं. शाळेमध्ये अभ्यासात, याचं उत्तर मला माहिती आहे तरी विचारते, तू ठेवून दे. ठेव तू. शाळेमध्ये अभ्यासात हुशार कोण होतं? आमच्या दोघांपैकी. आजीकडून तर मी ऐकलंय बाबा, तुम्ही नव्हता. बरं, सॉरी, आय टेक माय वर्ड्स बॅक. शेवटचा प्रश्न, जर दोघांमध्ये वाद झाला, आर्ग्युमेंट झाली, तर सॉरी बोलायचं इनिशिएटिव्ह कोण घेतं? कोण बोलतं? दोघंही जातो वेगवेगळीकडे. दोघंही असे बसतो आणि दोघंही मम्मीपाशी जाऊन म्हणतो, दोघंही या दोघं नाही. तिला वाईट वाटलं का? पप्पा अजून चिडलेत का? हे माझी आई अशी मधल्यामध्ये दिसते. पण आम्ही मग थोड्या वेळाने पुढे एकाच ताटात जेवायला असतो. मीडिएटर आई आहे म्हणजे तुमच्या. आणि ती म्हणते की मला सांगू नका, तुम्ही दोघं पण येऊन मला तेच सांगताय, एकाच घरात आहे ना, तुम्ही समोरासमोर जाऊन बोला बरं. पण काका, असं कधी झालंय का की आता पटकन निवळतातच भांडणं ऑब्व्हियसली वडील मुलीमधली, पण 1-2 दिवस बोललेच नाही, ते एखादं असं भांडण असं जे खूप स्ट्रेच होतं, ताणलं जातं, इतक्या वर्षातलं असं कुठलं भांडण तुम्हाला आठवतंय? खरं सांगा की खूप वेळ बोलला नाही यात तिच्याशी, की आता नाहीच म्हणजे तिलाच येऊ दे? खोटं नाही बोलायचं. बोललो नाही, पण कारण मला आठवत नाही आता. तिला आठवत असेल, मला नाही आठवत. पण झालंय असं. वा वा, खूप मस्त. मला इथे कळलंय की रिंकू आणि तिच्या बाबांचा स्वभाव हा एकदम सेम आहे, काहीच वेगळं नाहीये. खरंच खूप मजा आली तुमच्या दोघांशी मला गप्पा मारून. काका, तुमच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी या निमित्तानं कळल्या
आणि रिंकू बद्दलचे सगळे गैरसमज माझे दूर झालेत. पप्पा मी सांगा मी किती गुणी आहे पप्पा. आहे हा काका गुणी सांगा. पण आहे, गुणी पण आहे आणि ज्या काय गोष्टी कळल्या तशी पण आहे. म्हणजे हट्टी आणि मी खूप कमी चिडते माहितीये, मी खूप कमी चिडते. पण मी कोणावरती चिडते, मी फक्त जवळच्या माणसांवरती चिडते, अदरवाईज मी नाही ग. वा, खूप मस्त. काका तुम्हाला शेवटचा प्रश्न. सोशल मीडियाच्या जगामध्ये आपण वावरतोय आणि एखादी गोष्ट पटकन व्हायरल होते, आपल्याकडे बातम्या बनतात त्याच्या. रिंकूबद्दल म्हणायचं झालं तर अनेक प्रकारच्या बातम्या रिंकूच्या अवतीभोवती बनत असतात. या सगळ्या बातम्या तुम्ही किती पॉझिटिव्हली घेता, त्याच्यावर विचार करता का, हिला काही सजेशन्स देता का वडील म्हणून? कसं आहे मीडियामध्ये सगळ्याच गोष्टी, आता तुम्ही जे काय लिहिणार आहे किंवा जे दाखवणार आहे ते तुमच्या अँगलनं लिहिलेलं असतं, पण खरी काय गोष्ट किंवा काय घडलंय किंवा काय ते आम्हाला माहीत असतं. त्यामुळे मी जास्त त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. असं म्हणजे बाबा ठीक आहे, आली बातमी ठीक आहे असू द्या. ते मध्ये लग्नाच्या बातम्या वगैरे खूप झाल्या ना, तर आमच्यात अशी चेष्टा, तू लग्न केलं, अरे वा आम्हाला आत्ताच कळालं बातमीत. इतकं लाईटली असतं ते आता सगळ्या गोष्टी. पप्पांबद्दलची कोणती गोष्ट तुला सगळ्यात जास्त इन्स्पायर करत आली आणि करते? अरे देवा, तू असं काहीतरी प्रश्न विचारते जे मी अनुभवते पण ते सांगता येत नाही. जज न करणं आणि ते एका, त्यांचं म्हणजे असं आहे की ते एका गोष्टीत कधी अडकून राहत नाहीत आणि ते सतत चालत राहतात. म्हणजे ते माणसं असू, काम असू, कुठलीही गोष्ट असेल ना तरी प्रत्येक, आता बघ अशी बातमी आली तरी एखाद्या वडिलांना वाईट वाटू शकतं, पण त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघून आपण कसं त्यातनं पुढे जायचं ना, हे ते स्वतःही करतात आणि ते बघून मग आम्हीही तसंच करत आलो. खूप मस्त. खरंच मला फार भारी वाटलं. ॲक्च्युली या एकदम वेगळ्या 2 जनरेशन आहेत आणि त्यांचे विचार इतके सिमिलर आहेत. खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. थँक्यू सो मच काका, तुम्ही तिथून इथवर आलात, इतकी छान मुलाखत मला दिली. हॅपी फादर्स डे. थँक्यू. थँक्यू. हॅपी फादर्स डे. थँक्यू. हो, फायनली बोलली बाबा. बोलली. आमच्याकडे बोलणं कमी आणि करणं जास्त असतं. मग मी आज काहीतरी पेस्ट्री किंवा काहीतरी बाहेर खायला घेऊन गेले असते, असं काहीतरी. देणारच का काही गिफ्ट? पण विचार आहे द्यायचा फादर्स डेचा? नाही आता नाही, मी खूप दिलेत, नाहीत वापरत. दिलंय मी खूप कुर्ते, वेगवेगळे शर्ट, मला वाढदिवसाला दिलेले अंगठे की त्यातून आखाडा पडलाय पण मी ठेवलेले. वाव, हे कधी दिली आहे? आम्हाला वाटतं 8वीत होते काहीतरी. मी आधीपासून पप्पांना देते. मी पेन दिलाय, मी वॉच दिलाय, मी चांदीची अंगठी दिलीये, मी कपडे दिलेत. मला जे सुचल ते मी, आता काय राहिलं नाही. आता आयफोन वगैरे राहिलाय तोच ते नाहीत वापरत. मी त्यांना म्हटलं माझ्याकडून व्यवस्थित राहत नाहीत, फुटतंय काहीतरी होतं, त्यामुळे मी घेतो साधं एकदम. वा वा, कमाल आहे. या फादर्स डेला छान गिफ्ट दे पप्पांना. मी नेक्स्ट इयर विचारीन त्यांना काय गिफ्ट दिलं. बघूया आता, म्हणजे जबाबदारी वाढली आहे. ऑल द बेस्ट पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. थँक्यू.